हरि अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। वितर्क विचार, आनंद, अस्मिता, रूपानुगमात संप्रज्ञातः, अशा 4 समाधी त्यांच्याशी चित्ताचा अनुगम होणं, अनुगम होणं म्हणजे चित्त तदाकार, हे संप्रज्ञात म्हणजे जाणीवेच्या राज्यातले समाधीचं लक्ष। वितर्क विचार उत्तरोत्तर जास्ती असते सूक्ष्म, स्थूल आलंबनापासून ते सूक्ष्म आलंबनापर्यंत चित्ताला पुन्हा पुन्हा ती गोष्ट चित्तावरती येत राहते, याला आलंबन असं म्हणतात। जसं लंबक असतो की नाही, त्यावेळेला एक विशिष्ट बिंदू जर का बघितला तर त्या बिंदूच्या सापेक्ष तो लंबक जातो येतो, जातो येतो। तीच गोष्ट पुन्हा पुन्हा, त्याला आलंबन असं म्हणतात। आलंबन या गोष्टीचा अर्थ की चित्तावर मध्ये दुसरं तिसरं काहीही न येता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा येणे। मी एखादं नाम घेतलेलं असेल तर पुन्हा पुन्हा ते नाम सोडून तिसरी मधलीच दुसरी गोष्ट काही नाही येणे, त्याला आलंबन असतं। हे आलंबन आपण द्यायचं असतं। जसं झोका असतो की नाही, ते झोका आतमध्ये मूल आहे पण आपोआप फिरत नाही, ढकलायला लागतं, मग ते एकाच विशिष्ट लयीमध्ये फिरत राहतं, त्याला आलंबन असं म्हणतात। पण हे आलंबन द्यायला लागतं। तसं चित्ताला एक आलंबन द्यायला लागतं। काय आलंबन आहे की मी विशिष्ट रूपात ईश्वराचं स्मरण करतो। समजा देवीचं रूप आहे तर मी पुन्हा पुन्हा ते रूप आठवत राहणे, त्याच्याशी संबंधित एखादा मंत्र म्हणेन। मग ज्या वेळेला सगुण साकार रूपाने ध्यान करतात त्यावेळेला विशिष्ट रूप पुन्हा पुन्हा आठवणं असतं। असं काही होत नाही की एकदा डोळ्यासमोर तो गणपती येऊन बसला, तो अजिबात शेवटपर्यंत हल्ला नाही, असं होत नाही। याचं कारण की चित्त एखादं चित्र धरून ठेवतात, थोड्या वेळाने ते सोडून देतात, त्याचा जो स्वभाव आहे। मग जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीने ते येईल,
बराच काळपर्यंत तोच आहे असं वाटेल. आणि ती गोष्ट अशा कुठल्याही रूपाला धरून एखादा मंत्र स्मरण करत राहणे, या प्रकारची जी आंतरिक अवस्था की ज्याच्यामध्ये बाहेरचं सगळं विसरलं गेलंय, होऊ शकतं. रूप धरून ध्यान करणं हे कोणतंही रूप न धरता ध्यान करण्यापेक्षा सोपं असतं. कारण आपल्याला सतत रूप पाहण्याची सवय आहे, दृश्य. तर त्या दृश्याशी संबंधित राहण्याची चित्ताला सवय असल्यामुळे एखादं रूप जर का डोळ्यासमोर घेतलं की विष्णू, भगवान शंकर, असं कुठलंही रूप घेतलं आणि त्या रूपावरती लक्ष केंद्रित केलं, पण ते नुसत्या रूपावरती राहत नाही, त्याला मंत्राची जोड लागते. सोपं असतं, मंत्राची जोड असली तर सोपं असतं. आलंबनच द्यायचं आहे, रूपाचं आलंबन द्यायचं असलं तरी मंत्राच्या सहित द्यायला पाहिजे, नाममंत्राच्या सहित. कन्व्हिनियंट. पाळणा जरी का हलवायचं असलं तरी त्याला दोरी बांधतात, सोपं आहे. तसं नाम आहे. म्हणून नाम आणि रूप असं धरून मी ध्यान ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला ते सवितर्क, ते स्थूल आलंबन. लोकांचं असं कल्पना आहे की पूजा वगैरे करतोय वगैरे हे पण ध्यानच आहे. असं नाहीये, ही चुकीची कल्पना आहे. कारण डोळे उघडे ठेवून 17-60 गोष्टींच्या ठिकाणी मन जातं. बाह्य जगताचा विसर हा समाधीचा मुख्य भाग आहे. तो होतच नाही, 100% नाही होत. किती म्हटलं तरी आम्हाला सगळं विसरच पडतो, असं नाही होत. ज्या वेळेला आम्ही डोळे मिटूनच ध्यान करतो, पण एखादं रूप डोळ्यासमोर घेतो आणि एखादा मंत्र त्याशी संबंधित करतो आणि त्याने बाह्य जगताचा विसर पडतो, त्या मूर्तीशी मी चित्त संबंधित होऊन राहतं. त्याच्यामध्ये वेगळेपण आहे कशाचं, की देव आणि मी हे वेगळेपण आहे. देव आणि मी हे वेगळेपण जितकं स्पष्ट आणि जास्ती, तितक्या प्रमाणात ती समाधी स्थूल. त्यानुसार ही समाधी जी आहे सवितर्क, ही स्थूल समाधी आहे. आनंद पण असतो त्याच्यामुळे. योगाच्या अर्थाने समाधी हा शब्द घेतला पाहिजे. एखादं मूल पाण्यामध्ये खेळत असताना सुद्धा ते निमग्न असतं, बाह्य जगताचा त्याला विसरच पडलेला असतो, पण त्याचा अर्थ ती समाधी असं समजता का? एखादी भाव समाधी असते, एखाद्या भावनेमध्ये राहतो, एखाद्या विचार समाधी असते, विचारामध्ये राहतो, त्याच्याच अपेक्षा इतर सगळ्या गोष्टीचा विसर पडला, समाधी, पण ती योगिक नव्हे. म्हणून योगिक समाधी याचा अर्थ चित्त त्याच्याशी तदाकार होणे. स्थूल आलंबनाच्या बाबतीत वैशिष्ट्य असं आहे की किती धरायचा प्रयत्न केला तरी ते सूक्ष्मात जाण्याचा चित्ताचा स्वभाव असतो. तर किती रूप धरलं तरी हळूहळू ते निराकारामध्ये जायला लागतं. मग निराकारात जायला लागल्यानंतर जो रूप धरत असतो त्याला वाटतं हे काय रूप निसटून चाललं, म्हणून तो पुन्हा पुन्हा धरायचा प्रयत्न करतो. आणि मग बराच वेळ मन ते रूप धरणे या प्रयत्नामध्ये राहतं. पण पुढे त्याला असं लक्षात येतं
म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती प्रामाणिकपणाने करत असते, असं नाही आहे की ती चुकीच्या पद्धतीने करत असते. पण काही दिवसांनी त्याला असं लक्षात येतं की रूप काही स्थिर राहत नाही, पण देवाची जाणीव मात्र स्थिर राहते. आणि त्याला कारण रूप हे नसून नाम हे आहे. मग ते नाम धरून ईश्वर स्मरण असं जेव्हा करायला लागतं त्यावेळेला हळूहळू हळूहळू चित्त नामामध्ये रंगायला लागतं. एकदम विलीन वगैरे नाही होत. कुठलेही रूप डोळ्यासमोर घेऊन चित्त तदाकार होईल असं नाही, आपल्या आवडीचं रूप घेतलं. आज संकष्टी म्हणून गणपती, उद्या काय देवीचा दिवस आहे, परवा दत्ताचा दिवस आहे, वेगळे वेगळे घेऊ शकता, त्यांचं काही ऑब्जेक्शन नाहीये. कारण एकाच देवाची सगळी रूपे आहेत, पण आमचं फोकसिंग होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठलंही घेतलं तरी चालतं. योगसूत्र हे शास्त्र आहे. शास्त्रामध्ये काही अशा प्रकारची भावनात्मक अडचणी काही नसतात. यथाभिमत ध्यानात्वा. कुठलंही रूप. शंकराचार्यांचा एक शिष्य होता आणि तो खेडेगावातून आलेला होता, आणि तिथून आल्यानंतर त्याचं ध्यान सांगत होतं तेव्हा जाम काही जमतच नव्हतं. तुमच्या एखाद्या आवडत्या वस्तूवरती ती मनात आणून लक्ष केंद्रित कर, काही जाम त्याला काही येतच नव्हतं लक्ष केंद्रित. अमुक देव तमुक देव काही देखील नाही जमत. देव या बाजूला बोलून घेतलं आणि विचारलं की काय रे बाबा, तुझं लक्ष कुठे आहे? तर म्हणलं काय म्हणते, मी खेड्यातून आलेलो आहे. मग आम्ही तिकडे गुरं बिरव आमची होती, त्याच्यामध्ये एक म्हैस माझी फार आवडती होती. तर काय करावं, तिचं डोळ्यासमोर येतं. तर शंकराचार्यांनी असं सांगितलं त्याला की तिच्याच ठिकाणी ब्रह्मभाव धरून तू तिच्याच रूपाने ध्यान कर. काही देखील हरकत नाहीये. हे सांगायला सुद्धा माणूस समर्थ पाहिजे. त्यानुसार त्याचं ध्यान लागलं. मुख्य गोष्ट म्हणजे ही की माझं मन ज्या ठिकाणी लागू शकतंय अशी कुठली जी गोष्ट आहे त्याच्यावरती मी लक्ष केंद्रित करणे. पण मुद्दामून म्हैस डोळ्यासमोर आणायची गरज आम्हाला. जर का शंकराचं जर का आवडायचं, शंकरच समोर आणावा. लोक असं काही डोळ्यासमोर आणायचं नाही. आणा ना, कुठं बिघडलंय कुठे? पण जी गोष्ट ध्यानयोगाला पूरक असेल अशाच प्रकारे शक्यतो त्याला विसंगत असेल अशा प्रकारची काही गोष्ट नाही. एक म्हणजे राजकारणी कुठल्याही लोकांना डोळ्यासमोर आणू नका, कारण की चित्त स्थिर राहणं शक्य नाही, कारण ते स्थिर नसतात. त्यामुळे ईश्वर तत्वाचा भाव ज्याच्यातनं निर्माण होईल. बाकी काय आहे? रूप यापेक्षा ईश्वर भाव ही जास्ती महत्वाची गोष्ट आहे. हे कळलं आणि तो भाव मला एखाद्या नाममंत्राने जर का अंतःकरणावर आरूढ व्हायला लागला तर मला असं हळूहळू लक्षात येतं की उगीच खूप मोठं आंतरिक दृश्य निर्माण करण्याची आवश्यकता नाही. असते ही सुरुवातीला आवश्यकता. मग कुठेतरी आपण एखाद्या देवळात बसलेलो आहोत, अगदी
निवांत ठिकाणचं आहे, त्या ठिकाणी आपला जो आवडता देव आहे तो आलेला आहे, अशा प्रकारच्या कल्पना पण माणूस करू शकतो. त्याला लिमिट पाहिजे. 20 मिनिटं ध्यान करण्यामध्ये 18 मिनिटं कल्पना करत बसलं आणि 2 मिनिटं ध्यान केलं काही उपयोग नाही. हे सगळं फटकन मनोविश्व तयार जर करायचं असलं तरी देखील जास्त वेळ नाही. हे झाल्यानंतर पुढची गोष्ट आहे की मंत्र. मंत्र ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. नाम मंत्र, ज्याला जे मंत्र म्हणजे नामच आहे. ज्या शब्दाने ईश्वर भाव निर्माण होतो, ज्या शब्दाने ईश्वर भाव निर्माण होतो तो मंत्र. मग कोणचा मंत्र, कोणचाही, शक्यतो लहान असावा. श्रीराम जय राम जय जय राम मंत्र असेल तर ध्यानाच्यासाठी श्रीराम मंत्र हे कित्येक योगी पुरुष अशा प्रकाराने त्याच्यातला एक छोटासा भाग घेऊन सुद्धा तोच मंत्र जपल्यासारखा होतो. एवढा अभिमान काय की मी तोच मंत्र एवढा जपीन, असं काय. ईश्वराशी संबंधित होणं हेच महत्वाचं आहे. मंत्राच्या सगळ्या शब्दांशी संबंधित होणं अजिबात महत्वाचं नाही. याच्याबद्दल अनंत कल्पना, अनंत वाङ्मय लोकांनी निर्माण करून ठेवलं उगीच. उपनिषद काल, वेद काल हा तर भाग सोडा, भगवद्गीतेच्या काळापर्यंत ओम सोडून दुसरं कुठलाही मंत्र. गीतेमध्ये येते बघा, ओंकाराशिवाय दुसरं कशाचं कुठलंही सांगितलं नाही. पण मी जर का एखादं नाम घेत असेल तर ते नाम जरूर घ्यावं. पण ध्यान जसं जसं खोल जायला लागतं तसं तसं संपूर्ण नाम घेत बसणं मला शक्य नसतं. म्हणून त्यातला थोडा भाग की जे स्पर्श करतो, कारण शब्द हा आगारासाठी म्हणून. आता त्या नामाने नुसतं स्मरण होत आहे आणि का किंवा मंत्राने नुसतं स्मरण होत आहे आणि बाकी जग विसरण्याची स्थिती म्हणजे वृत्ती नाही येणार. जग विसरायचं म्हणजे तरी काय, सगळं जग सोडून दे. सोडून कुठं देणार, जगाचं सोडून द्यायला लागणार, कारण की सगळीकडे जग आहेच. अशाश्वत जन्मणे आणि गमन करणे हा ज्याचा स्वभाव आहे त्याला जग असं म्हणतात. म्हणून परिवर्तनशील जे आहे त्याला जग असं म्हटलं. सोडून द्यायचं म्हणजे काय करायचं, काही करायचं नाही. सोडून द्यायचं म्हणजे त्याच्याबद्दल विचार करत बसायचं नाही. त्याच्या वृत्ती आल्या तर त्या सोडून द्यायच्या, म्हणजे टेंडन्सी ठेवायची की नॉट टू होल्ड. सोडून द्यायचं म्हणजे तरी काय, त्याची नाहीतर एक सोडून देण्याची प्रक्रियाच निर्माण होईल. तर पण प्रक्रिया असते त्याच्या प्रकारे सोडून दिलं सोडून दिलं सोडून दिलं हे एक व्यापच होऊन बसेल. कन्सर्न न राहणं म्हणजे सोडून ते आपल्या हातात असतं. नाही असं वाटतं, आपल्या हातात नाही असं वाटतं. काही वेळेला वृत्तींचा प्रभाव इतका विलक्षण असतो, जोर इतका विलक्षण असतो, एखाद्या प्रसंगामुळे तो असू शकतो. आपण नापासच झालेलो असतो, उदाहरण नाही तर किती केलं तरी कुठली वृत्ती नाही मला वाटतं असं नाहीच राहू शकत. एखादी घटना घडलेली असली, चांगली असो वाईट असो कुठलीही, तत्सापेक्ष वृत्तीचे रंग असू शकतात. त्यामुळे चित्त एकदम निर्वृत्तिक होणं डिफिकल्ट असतं. सवय असली तर होऊ शकतं, सवय असली तर होऊ शकतं, सवय असली तर ध्यान करू शकतं. मी अगदी उदाहरण सांगायचं झालं तर स्वामींची मुलगी सुरेखाताई, तिचे मिस्टर गेले त्या दिवशी तिने ध्यान केलेलं होतं.
आणि लवकर तरुण वयात म्हणजे तसं रिलेटिव्हली तरुण याच्यामध्ये गेलेले आहेत, तरी त्या दिवशी ती 1.5 तास ध्यान केलं होते. हे डिफिकल्ट आहे, अतिशय डिफिकल्ट, पण होऊ शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर हाच काही सारखं काही अशाच प्रकारचे प्रसंग सारखे आपल्यावर ओढवतात अशातला भाग नाहीये. आपण अनेक प्रसंग ओढवून घेतो ही गोष्ट वेगळी, ती आपल्याला सवय लागलेली आहे. एकाच वेळेला अशा घटना घडत असतात काही ना काहीतरी, त्यामुळे ते सोडून देणं त्यावेळेला डिफिकल्ट असतं. परंतु नॉर्मली गिव्ह ही टेंडन्सी सोडून दे. एखाद्या व्यक्तीचं मला पटत नाही, ते नेमकी ध्यानात येते, सोडून द्यायचं. काय करणार आता, तिच्याशी तिथं भांडत बसता काही झालं तरी देखील सोडून देण्याला प्रक्रिया नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही तर प्रत्येक ओम तत्सत परमार्पण मस्तु ध्यानच होणार नाही. सारखं मन चावटपणा करत राहतं, त्यातला हा एक उद्योग करत राहील. ते सोडून देणं म्हणजे टेंडन्सी ठेवणं की नॉट टू होल्ड, नॉट टू बी कन्सर्न. आपलेच आहेत ना, नंतर बघू की आपलेच असले तरी देखील ते आपल्याला सोडून कुठेही जात नाहीत, आपलेच आहेत ते. तर जेव्हा का म्हणून हा जो सवितर्क पासून सविचारपर्यंत जाणं आहे, ज्याच्यामुळे विचार हा शब्द आल्यामुळे असं वाटतं की खूप विचार करत राहणं. मग ती समाधी कशी लागेल? सविचार याचा अर्थ शब्दांशी संबंधित अंतःकरण राहण्याची सवय असते आपल्याला. त्यामुळे सविचार याचा अर्थ शब्द किंवा मंत्र याच्या साह्याने राहणे. ह्याच्यानंतर सानंद समाधी हे आपण बघितलं. आनंदाच्या डोही आनंद तरंग, हे आपल्याला एकदम सानंद समाधी. पण असं तर मला वाटत नाही. असा आनंद आतून स्फुरण होतो आहे असं मला नाही वाटत. लक्ष देऊ नको, सोडून देते. सानंद समाधी ही ऑल द टाइम मध्येच येणारी गोष्ट आहे असं मुळीच नाही. इतकंच काय तर सवितर्क ही समाधी सुद्धा कितऱ्यांच्या बाबतीमध्ये येत नाही. त्यांना एकदा कळलं की अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ, की मग काही चित्र डोळ्यासमोर आणण्याची आवश्यकताच नसते. प्रत्येक वेळा कुठलं तरी चित्र डोळ्यासमोर आणा, मग नाम डोळ्यासमोर आणा, असं करत बसण्याची गरज नाही. जी आमची स्थिती असेल ती. तर आनंद व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारचे झेंडे फडकवून आनंद होत नाही. आनंद या गोष्टीच्या वरती आमची जी कल्पना असते की चिक्कार असं आतून उचंबळून आनंद आला पाहिजे सगळीकडे वगैरे. आता तुकाराम महाराजांनी वर्णन केलं तसं आम्हाला नाही होत आहे, तर नाही होत आहे तर न होते ना, काय बिघडलं का त्यांनी? तर आनंद ही प्रत्येक वेळेला मध्ये येणारी समाधीची अवस्था असेलच असं नव्हे. शुअर शॉट आणि 100% तीच म्हणजे शाश्वत समाधी. स्वच्या जाणीवेवरती लक्ष राहणे आणि ती जाणीव सोडून अंतःकरणावर दुसरं काही नसणे, अशी जी अवस्था फायनल. मग या तिन्ही अवस्थांच्या मधनं तिथं जाईल एखादी व्यक्ती डायरेक्ट तिथं जाईल. पण मंत्राचा उपयोग लागतोच, कारण की अंतःकरणाला आधार नाही आहे ना, काही नाही, झिरो स्टेट. असं जरी म्हटलं तरी सुद्धा ती अगदी थोडा वेळ राहू शकते, पण ती कंटिन्युअर अवस्था नाही राहू शकते. मग निर्वृत्ती होणार कसं?
महाराजांनी असं म्हटलेलं आहे की अंतःकरणावरती फक्त नामच असेल आणि बाकी कुठलीही वृत्ती नसतील तर ती निर्वृत्तिक अवस्थाच समजावी. बरोबर, परफेक्ट परफेक्ट आहे म्हणजे आमच्या दृष्टीने ते जास्ती कन्व्हिनियंट आहे. नाहीतर मी निर्वृत्तिक का होत नाही, निर्वृत्तिक का होत नाही, हीच वृत्ती मला त्रास देते. ही तर ऑलरेडी आहेत आणि त्यातनं ही ऍडिशनल, काही उपयोग नाही याचा. म्हणून निर्वृत्तिकच्या पाठीमागे न लागता आम्ही अस्तित्वाशी संबंधित चित्त करण्याचा प्रयत्न करतो. मंत्राने ओम, श्रीराम, सोहम हे 3 शॉर्ट मंत्र. अल्टरनेटली घेऊ का? हे घे, तू काय पाहिजे ते कर. हळूहळू चित्त स्वतःला पाहिजे ते घेतं. आम्ही सुरुवातीला ते देतो, नंतर ते स्वतःच घेतो. योग्य मार्गाने चाललं तर ते योग्य गोष्ट घेत. व सवितर्क, सविचार, सानंद या तिन्ही समाधींच्या पेक्षा सूक्ष्म स अस्मित, स्वची जाणीव, सेल्फ. डायरेक्ट फोकस करा त्याच्यावरती, काही होत नाही. अगोदरचे देव वगैरे कोणी रागवत नाही. हळूहळू सगळ्या देवांच्या मधनं हळूहळू आपण सेल्फवर जाऊया असं मुळीच नाहीये. डायरेक्ट चैतन्य स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ईश्वर आहे. विचार झाला. हे सगळे विचार स्ट्रक्चर ऑफ माइंड तयार करत असतात आणि त्या स्ट्रक्चर ऑफ माइंड मध्ये किंवा त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये तुम्ही ज्या वेळेला एक पर्टिक्युलर प्रयत्न करता आणि तोच प्रयत्न पुन्हा करता, तोच प्रयत्न पुन्हा करता आणि तशाच प्रकारे ती अवस्था असं आहे, असं आहे, असं आहे, असा अंतःकरण त्याला प्रत्यय देत. या प्रत्ययाची एकतानता म्हणजे ध्यान. एकतानता म्हणजे तोच प्रत्यय पुन्हा पुन्हा अंतःकरणाला येत राहणे, देत राहणे हा आपला प्रयत्न आहे. आणि अंतःकरण जे सांगतं की हे आहे, हे आहे, हे आहे, तो प्रत्यय. प्रत्ययाची एकतानता म्हणजे ध्यान. मग मी मंत्राची एकतानता हे ध्यान होत नाही, कारण की ती प्रयत्नांनी निर्माण करण्याची गोष्ट आहे, ती कृती बाह्य आहे. त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम प्रत्यय हा. आणि तो प्रत्यय पुन्हा पुन्हा तसाच येत राहणे त्याला ध्यान असं म्हटलं जातं. मग आमच्या हातात काय? आमच्या हातामध्ये लक्ष केंद्रित करणे, बाकी काही आमच्या हातात नाही. समजून घेणे ही पहिली गोष्ट. आणि समजून घेऊन हे सगळं समजून घेतो आपण की मला ना रामदास स्वामी डोळ्यासमोर आणल्याशिवाय पुढे काही जमत नाही. ठीक आहे, तू रामदास स्वामी डोळ्यासमोर, त्यांना नमस्कार कर, त्यांचा आशीर्वाद घे. तुला जे काही मानसिक दृष्टीने तू कमिटेड असतो, संबंधित असतो, मन त्याच्याशी जोडलं गेलेलं असतं, जरूर ते करा. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला केव्हा तरी मंत्र दिलेला असेल, त्या प्रसंगाचं स्मरण असलं तर फारच चांगलं. क्षणभर, पण प्रत्येक वेळेला कंपल्सरी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर माइंड त्याचं रिच्युअलिझम करून टाकत. मग प्रत्येक वेळेला ते आलेच पाहिजेत. आणि मग त्यांनी असं डोक्यावरती हात ठेवलाच पाहिजे. आणि मग मन, आज त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं, म्हणजे भानगड सुरू झाली. हे सगळे उद्योग कमी वेळामध्ये करायला पाहिजे. मुख्यतः सांगितलेलं मंत्र स्मरण, लक्ष केंद्रित, हळूहळू ऍबिलिटी डेव्हलप होते. बाकी कशाचीही गरज लागते. उन्मनी को मन लागिया गगन ही पहुंचा जाए.
उन्मनी अवस्थेमध्ये मन लागलं एकदम गगनामध्येच पोचून जातं, काही भानगड करत बसत नाही. गगनही पोहोचा जाय चांद बिजवणार चांदना अलख निरंजन राय. चंद्राशिवाय चांदणं, ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करता येत नाही त्याला, लक्षता येत नाही त्याला अलख असं म्हणतात. असा जो निरंजन म्हणजे जिथं अज्ञानाचं अंजन नाही असं ज्ञानस्वरूप, असा राजा त्या ठिकाणी आहे. एकदम खटकन, एकदम असं वाटतं हा बरं बसले दळत सारखं लागलं नाही ध्यान. कित्येक लोकांचं दळणं हेच असं की काय होत जमतच नाही, ध्यान वेळच मिळत नाही. हे दळण कित्येक वर्ष दळत असतात लोक. करा काय करण, याच्यात काही दम नाहीये. जमलं पाहिजे याच्यात काही शंका नाही, आणि ते जमलं म्हणजे पण फार ग्रेट गोष्ट झाली असं काही नाहीये. जवळच पाहिजे, बेसिक रिक्वायरमेंट आहे. मला बसताच येत नाही, खुर्चीवर बस, खुर्चीवर बसलं तरी सारखं हलावंसं वाटतं. मग चालेल हाल, आता पुढच्या जन्मात बघू काय व्हायचं ते. स्वच्छ स्थिर सुखम आसनम जमायलाच पाहिजे. अर्धा तास मला सरळ स्थिर बसता आलं पाहिजे, जास्तीच वेळ खरं तर, पण कन्सेशन घेतो आपण. अर्धा तास बसता आलं पाहिजे. त्याच्यानंतर लक्ष केंद्रित मस्तकामध्ये करायला किती वेळ लागतो? काही नाही, डायरेक्ट तिथं लक्ष केंद्रित करायचं. डायरेक्ट भ्रूमध्य, कुठे इकडे तिकडे फिरत लक्ष तिथं कुठे केंद्रित करतो तिथं डायरेक्ट. पण अगोदरची सवय असेल तर तसं करता येतं. काही सवय नसल्यानंतर मग घोळत 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 यांचं बघा. डुबकी मारी समुद्र में गगन ही पहुंचा जाय. ते ह्यांचं कबीराचं हेच आहे की समुद्रात डुबकी मारली एकदम आकाशात पोहोचलो. आता गगन पोहोचा जाय म्हणजे याचा अर्थ या सगळ्या जाणीवेच्या राज्यामध्ये बुडी मारली, गगनामध्ये पोहोचून गेलो. हे सगळं थोडस काव्यात्मक आहे, लक्ष. पण चिदाकाशामध्ये झटकन जाणार, त्या ठिकाणी सेन्सिंग ऑफ सेल्फ, स्वला स्वतःच सेन्स कर, ही मुख्य गोष्ट आहे. याच्याविषयी सूक्ष्म गोष्टी आहेत, ही स्थूलच गोष्ट आहे सेन्स करणं. तीच गोष्ट केवढी तरी मोठी आहे असं आविर्भावाने लोक लिहित असतात, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टी आहेत. आणि ती न समजण्यासारखे नाही आहेत, समजण्यासारखे आहेत. कारण विचार करून, स्वतःला सेन्स करून मी स्ववरती लक्ष केंद्रित करतो. जास्तीत जास्त परफेक्ट मंत्र तर आधाराला आहेच आहे, पण त्या मंत्राचा अर्थ स्व असाच घेतला पाहिजे. नाहीतर ते अटेन्शन कधीही स्ववरती फोकस होणार नाही. त्यानंतर एक भाग आहे, तो म्हणजे विचार आणि स्व, त्याचा प्रत्यय येतो. विचार आणि स्व म्हणजे कशाचा प्रत्यय? की मी विचार आणि स्वचा अनुसंधान करतो. हे सोडून एक विचार न करता सुद्धा स्व आहे, ती जाणीव सर्वात शुद्ध आहे. मीच असं मला जेव्हा वाटतं, विचार न करता स्वतःला सेन्स करणे हा सुद्धा एक विचारच झालेला आहे. आणि त्यामुळे अनुभवाच्या ठिकाणी जातो तो माणूस. विचार आणि अनुभव, विचार आणि अनुभव, हळूहळू विचार बंद करून टाक, स्ववरती लक्ष केंद्रित करतो आहे असा विचार पण जाऊन देत, आणि जो राहतो तो प्युअर सेल्फ म्हणजे त्याची जाणीव. या जाणीवेवरती जायला वृत्तींचा अडथळा असतो.
समजून घेताना तितकासा अडथळा नसतो, कारण की आपण एका विचार प्रक्रियेमध्ये असतो. पण ज्यावेळेला काही विचार प्रक्रिया न करता तिथंच जायचं आहे, त्या निर्णया वृत्ती निर्माण होतात. पर्टिक्युलरली पर्सनॅलिटी सेल्फशी संबंधित अशा वृत्ती निर्माण होतात. आणि मग आम्हाला तिथं डिलिंग करत राहायला लागतं, कारण की अगोदर ऐकलेलं आहे की असं, आणि ते तर काही होत नाहीये. तरी देखील पुन्हा पुन्हा त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करणे, विचाराने का होईना, होल्ड, मग हळूहळू तू त्या प्रांतात येशील. असं करता करता स्वची जाणीव स्थिर व्हायला लागेल. थोडा वेळपर्यंत, अगदी थोड्या वेळपर्यंत का होईना, पण प्युअर अशा सेल्फची जाणीव होईल. ती माझी ध्यानामधली अचिव्हमेंट आहे, हे लक्षात घेतलं. ती जितका वेळ असेल तितका वेळ ध्यानाची डेप्थ जास्ती असं समजलं पाहिजे. बस, मग बाकी गोष्टी कमी अधिक प्रमाणात झाल्या तरी चालते, पण ही गोष्ट रोज साधायला पाहिजे. त्याच्याशिवाय चित्ताला सवय लागणार नाही की हाऊ टू रीच इन देअर. तिथं जायचंच कसं. जोपर्यंत मी तिथं दररोज जात नाही तोपर्यंत मला त्या वाटेची सवय नाही लागणार. आणि त्याला किती वेळ लागेल हे स्वतःच्या पूर्वस्थितीवरती अवलंबून आहे. कमी पण वेळ लागू शकतो. एकदा जमायला लागलं की खट्टाकन जाऊ शकतो. तसंच जमायला लागेल हळूहळू. हरिओम तच.